मला एका माणसाने चांगली गोष्ट सांगितली. त्यांनी मला विचारलं, अंबानी कसली कोशिंबीर खाता? काकडीचीच खात असतील. तू कशी खाते? म्हणलं काकडीचीच. ताई तुम्ही कशाची खाता? कोशिंबीर कशाची खाता? तुम्ही जरा कांदा इथे जास्त घालत असाल. बरोबर. कोण हिऱ्याची खातं का पैसे जास्त आहे म्हणून? लागतात कशाला, पण भानगडीत जास्त. आता तुम्हाला का अँब्युलन्स मागायला लागली तुमच्या नेत्यांना? कारण का ह्या राज्यातला सगळ्यात मोठा अँब्युलन्सचा घोटाळा तुम्हाला नाही म्हणत आहे, तुम्ही सोडून याच सरकारने केलाय. सगळ्यात मोठा अँब्युलन्सचा घोटाळा, आणि तो घोटाळा काढल्यानंतर सगळ्या अँब्युलन्सच्या घोटाळ्यावर स्टे ठेवायला लागला या मुख्यमंत्र्यांना. म्हणून तुम्हाला तुमच्या नेत्याला अँब्युलन्स मागावी लागते, कारण का सब घोटाळे में अडका हुआ है मामला. आणि मी एकटी म्हणत नाही, घोटाळे रोज घोटाळे काढतात. मी तर कंटाळून गेले. मला एक तर निगेटिव्ह बोलायलाच आवडत नाही. चांगलं बोलावं. पांडुरंगाची मी रामकृष्ण हरिवाली आहे, फक्त माळ घालत नाही, कारण कधी कधी खाते. मग खरं बोलते बाई, मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही. आणि खाल्लं माझा पांडुरंगाला चालतंय, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? खरं आहे की नाही? आमचे आई वडील खातात, सासू सासरे खातात, नवरा खातो, आणि आमच्या पैशानी खातो बाबा. दुसऱ्यांचं काय नाही. उदार आपला जो आहे अपना जन्म काय जैसा आहे अपना हे. कुणाला आपण कुणाला मिंदे नाही. जो आहे डंके की चोट पे दिल खोल के करो. जो खाते खाते एकदा तर कुठे जेवायला गेले, खाल्लं तेवढंच व्हायरल. खाल्लं खाल्लं रे खाल्लं, काय का पाप केलं का काय? आणि ओपन खाते मी, त्यामुळे फक्त माळ घालत नाही, त्याच्यामुळे अजून मोह होतो म्हणून खायचा. बाकी काय प्रॉब्लेम नाही आपला. वाटले ज्या दिवशी सोडून देईन आणि इथे ना माळ घातली की समजायचं सोडून दिलं मटण खाणं बाईने. माझ्या पांडुरंगाला मटण खाल्लेलं चालतंय, बाकीच्यांना काय? याचं उत्तर मी देणार नाही, याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी देतील.